अतिशय सुंदर असा पॉपलेट फ्राय या ठिकाणी तयार आहे। चला तर मित्रांनो याची रेसिपी जाणून घेऊयात। तर मंडळींनो, आज आहे रविवार आणि रविवारच्या निमित्त आपण नॉनव्हेजचा बेत बनवतोच। तर आज आपण बनवणार आहोत मच्छी। त्यासाठी आपण या ठिकाणी पॉपलेट मच्छी घेतली आहे। या ठिकाणी पॉपलेट मच्छी आपल्याला मिळाली आहे जय भवानी फिश मार्ट बजाजनगर येथे, ज्यांच्याकडे थेट मुंबईवरून मासे येतात। वेगवेगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी उपलब्ध असतात। जे मासे तुम्हाला मुंबई गोवा या ठिकाणी खायला मिळतात तेच बजाजनगर येथे खायला मिळतील। त्यासाठी तुम्हाला जर हे मासे हवे असतील तर या नंबरवरती नक्कीच कॉल करून तुम्ही माशाची ऑर्डर देऊ शकता। मासे या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता आपण त्याच्यावरती लिंबू या ठिकाणी पिळून घ्यायचं आहे। मॅरिनेट करण्यासाठी लिंबू पिळायचे, त्याला हळद मीठ लावून आपण या ठिकाणी ठेवून देणार आहोत मॅरिनेटसाठी। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे। अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून या ठिकाणी पेस्ट बनवायची आहे। त्यासाठी आपण हे मिश्रण या ठिकाणी सर्व कापून घ्यायचं आहे आणि एकत्र पद्धतीने या ठिकाणी मिक्सरमध्ये आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे। तर आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि याची पेस्ट देखील आपण माशाला लावून घेऊयात। या ठिकाणी मित्रांनो याची पेस्ट तयार झाली आहे। आता आपण ही मच्छीला लावून घेऊयात। त्यासाठी आपण या ठिकाणी मच्छीवरती ही पेस्ट लावून घ्यायची आणि जे आतमध्ये मच्छीला काप केले आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ती आतमध्ये टाकायची आहे, जेणेकरून सर्व मच्छीला त्याचा स्वाद चांगला येईल आणि आपल्याला चवीला ते चांगलं लागेल। आणि सर बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ते मच्छीच्या आतमध्ये जिथं जिथं काप केले आहेत त्या ठिकाणी ती पेस्ट या ठिकाणी लावायची आहे। तर या सर्व खापीमध्ये आणि आतमध्ये देखील आपण ही पेस्ट लावून घेऊया। अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ही पेस्ट आहे मित्रांनो। 20 ते 30 मिनिटे आपण मच्छी मॅरिनेट करणार आहोत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी फ्राय करण्यासाठी जो मसाला आहे तो मसाला आपण या ठिकाणी घेऊन एकत्रितपणे या ठिकाणी मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी आपण जिरेपूड घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, धनेपूड घेतले आहे, लाल मसाला घेतला आहे तिखटसाठी, त्यानंतर काश्मीरी लाल पावडर घेतली आहे, या ठिकाणी हळद घेतली आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे। हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत। हे मिश्रण एकत्र करण्यासाठी आपण या मिश्रणामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे आणि जर लिंबाचा रस पिळायचा नसेल तुम्हाला, म्हणजे जास्त आंबट वगैरे लागत नसेल तर तुम्ही पाणी देखील टाकू शकता। पाणी टाकून हे मिश्रण एकत्र झालं की आपण जी मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवली होती त्या मच्छीला आपण हे सर्व व्यवस्थितपणे कोटिंग करून लावायचं आहे। माशाला मसाला लावून झाला आहे। आता कोटिंगसाठी म्हणजे आपण जेव्हा फ्राय करणार आहोत त्या फ्राय करण्यासाठी आपण या ठिकाणी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि आता त्यामध्ये थोडीशी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। ही कोटिंग आपण यासाठी करणार आहोत जेव्हा मासा आपण फ्राय करू तेव्हा तो जळणार नाही। आता ह्या बेसन पिठाच्या जागेवर तुम्ही मैदा किंवा रवा देखील घेऊ शकता। आम्ही या ठिकाणी बेसन पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि तो पॅन गरम होतोय आणि त्यामध्ये थोडंसं तेल आपण टाकणार आहे। कमी तेलामध्ये आपण हा फ्राय बनवणार आहे। तर मंडळींनो, पॅन गरम झाला आहे। आता आपण मासा या ठिकाणी कोटिंग करून घेऊयात। आपण जे बेसन पीठ, मिरची आणि मीठ हे कालवलं होतं त्यामध्ये आपण ह्या कोटिंग करून घेऊयात आणि तो आपण या पॅनमध्ये टाकणार आहोत फ्राय करण्यासाठी। मासा खूप मोठा आहे, मला वाटतं एका पॅनमध्ये एकच मासा बसेल। बरोबर आहे, एकच बसला आहे। या ठिकाणी पाहू शकता मंद आचेवरती आपण आता याला फ्राय करून ठेवणार आहोत, फ्राय करणार आहोत। आता हे फ्राय करण्यासाठी आपण याच्यावर तेल कमी वापरले, त्यामुळे हा व्यवस्थितपणे फ्राय होण्यासाठी आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून हा वाफेवरती व्यवस्थितपणे शिजेल। 5 मिनिटे झाकण ठेवून झाली। आपण याला खोलून पाहूयात की खालून फ्राय झाला आहे का। आता हा खालच्या बाजूने फ्राय झाला असेल तर दुसऱ्या बाजूने फ्राय करण्यासाठी याला आपल्याला आता पलटी मारून घ्यावं लागेल। मासा मोठा असल्यामुळे पलटी मारायला थोडासा अवघड जातोय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण जे बेसन पिठाचं कोटिंग केलं होतं ते निघालेलं आहे। हरकत नाही, कमी तेल वापरल्यामुळे ते निघालं आहे, परंतु मासा एका बाजूने पूर्णपणे फ्राय झाला आहे। आता दुसऱ्या बाजूने पूर्णपणे फ्राय होण्यासाठी आपण याला पुन्हा 5 ते 7 मिनिटं या ठिकाणी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून दुसऱ्या बाजूने हा चांगल्या पद्धतीने फ्राय होईल। मंडळींनो, दुसऱ्या बाजूने 5 ते 7 मिनिटं झालेत। आता आपण याला पलटी मारून घेऊयात, जेणेकरून आपल्याला कळेल की खालून या ठिकाणी दुसऱ्या बाजूने तो व्यवस्थितपणे फ्राय झाला आहे का नाही। तर मित्रांनो, याला पलटी मारूया। तर दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थितपणे फ्राय झालेला आहे असं आपल्याला दिसतंय। तर मंडळींनो, मासा व्यवस्थितपणे सर्व बाजूने चांगल्या पद्धतीने फ्राय झाला आहे, तुम्ही पाहू शकता। जर आपल्याला समजलं नाही फ्राय झाला आहे का नाही तर आपण अशा पद्धतीने त्याला या ठिकाणी दाबून देखील पाहू शकता। तर तुम्ही पाहू शकता मासा एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फ्राय झाला आहे। चला तर आपण याला सर्व करूया। तर मंडळींनो, एका प्लेटमध्ये आपण या ठिकाणी पॉपलेट फ्राय काढून ठेवला आहे। मस्तपैकी आपण त्याला कांदा, लिंबू आणि कोथिंबीर या प्रकारे लावून त्याला सजवलं आहे। आपण हे चपातीसोबत खाणार आहोत। तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या प्रकारची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।